नमस्कार. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला या व्हिडिओचा विषय आहे महिला दिन विशेष. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व. धमक असेल तर समोर या, मी लढायला तयार आहे, असं म्हणणाऱ्या संतश्रेष्ठ जनाबाई, वंदनीय अवघ्या विश्वाची माता, राजमाता जिजाऊ, हा समाज अंधकारामध्ये सापडला असताना ज्या क्रांतिज्योतीची लाट बनून आल्या त्या क्रांतिज्योती अहिल्याबाई होळकर, अशा असंख्य महान स्त्रियांना वंदन करून आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. नमस्कार, मी अनिता आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण इतिहासाची पाने चाळली असता 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत आपल्या असे लक्षात येईल की स्त्रियांना समान अधिकार, मालमत्तेत अधिकार हा नव्हता. त्यामुळे बघा, जेव्हापासनं आपल्याकडे स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्यात आला त्यानंतर भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारमण, लोकप्रिय खेळाडू पी.व्ही. सिंधू, भारताची गानकोकिळा लता दीदी, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ अशी कित्येक उदाहरणे आपण सांगू शकतो की ज्यांनी आपले जीवन हे समाजामध्ये आदर्श घडविण्यासाठी व्यतीत केलेले आहे. ही झाली नाण्याची एक चमकणारी बाजू. पण आजही समाजामध्ये स्त्री ही असुरक्षित आहे. लैंगिक शोषण, अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी अशा कित्येक गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. महिलांना सुरक्षित वाटावं यासाठीच आपली ही वाटचाल असावी, असा या महिला दिनांचा संदेश आहे. आपण आता महिला दिन कसा सुरू झाला, त्या पाठीमागे काय इतिहास आहे याची थोडक्यात माहिती घेऊया. अमेरिकेमध्ये 1910मध्ये वर्किंग वुमनची परिषद भरलेली होती. या परिषदेमध्ये सुमारे 17 देशांच्या 100 प्रतिनिधी तेथे उपस्थित होत्या आणि याच कॉन्फरन्समध्ये क्लारा झेटकिन या अमेरिकन कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला आणि तो ठराव या कॉन्फरन्समध्ये पासही झाला. म्हणून 8 मार्च 1975 या दिवसापासून महिला दिन साजरा केला जातो आणि स्वतः युनोनी या महिला दिनाची घोषणा केलेली आहे. बघा, 1910ला ही कॉन्फरन्स झाली होती आणि त्यामध्ये हा ठराव पाससुद्धा झाला होता. पण ऑफिशियली तो 8 मार्च 1975ला युनोने डिक्लेअर केलेला आहे आणि तेव्हापासून महिला दिन सुरू झालेला आहे. तर युनोने त्यावेळेला महिलांचे सबलीकरण, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क याविषयी जागरूकता करण्यात यावी असा उद्देश या महिला दिनाचा ठेवला होता. युनोने सांगितले आहे की महिला दिनाचे 3 रंग मानले जावेत. एक आहे पर्पल, जो आहे न्याय आणि प्रतिष्ठेचे प्रतीक. दुसरा आहे हिरवा, जे आहे आशेचे प्रतीक. तिसरा आहे पांढरा, जो आहे पावित्र्याचे प्रतीक. असे 3 रंग महिला दिनांसाठी विशेष आहे. त्या वर्षीपासून प्रत्येक वुमन डेला एक थीम स्वीकारण्याची सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी वेगळी वेगळी थीम स्वीकारल्या जाते. यावर्षी 8 मार्च 2025ची थीम आहे अधिकार, समानता आणि सशक्तीकरण. महिलांना समान अधिकार, समानता आणि महिलांचे सशक्तीकरण करण्यावरती भर देण्यात यावा अशी यावर्षीची थीम आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महिला दिनाची ती माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.